च्या भागात आपण पाहणार आहोत. आता सगळीच जण त्या स्पर्धेसाठी जमलेली असतात. तारासुद्धा त्या स्पर्धकांमध्ये बसलेली असते. सारंग सगळी अरेंजमेंट करत असतो. तर आता मेंढे परिवारातील सगळेच कुटुंबातील लोक तिथे आलेली असतात आणि आता प्रोग्रामला सुरुवात होणार असते. तर आता मकरंदसुद्धा आता सारंगकडे जातात आणि सारंगला म्हणत असतात की मला वाटलं नव्हतं की तुम्हीसुद्धा मला या प्रोग्रामला ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवाल. तर सारंग म्हणतो की आपला कधीच वाद नव्हता, फक्त आपली मतं पटली नाहीत इतकाच फरक आहे आपल्यामध्ये, बस. पण तुम्ही या, आम्हाला तुमची गरज आहे आणि असं बोलून तो त्यांचा आदरातिथ्य करतो. इकडे मात्र ज्या काही मुली आलेल्या असतात ना मागच्या रॉमधल्या, त्या म्हणत असतात की काय हे रूपम कॉस्मॅटिक खरंच हे काहीतरी वेगळंच आहे. इथे फक्त मॉडेलिंग ठेवलं असतं ना तर कधीच पहिला नंबर आला असता, पण ह्यांचं काहीतरी विचित्रच आहे कला सादर करायची म्हणे. तर आता सारंग समोर आलेला असतो आणि त्याच वेळेला आता या स्पर्धेला सुरुवात करूया असं म्हणतो. सोहम आता म्हणत असतो की चला अच्छा आपल्या या स्पर्धेला सुरुवात करूया. मी पहिल्या स्पर्धकांना बोलवतोय वैष्णवीला आता बोलवलं जातं. ती स्टेजवर येते, तिची ओळख करून देते आणि ती सांगू लागते की मी सध्या तरी शाळेत शिकत आहे आणि मला गिटार वाजवायची खूप जास्त आवड आहे. आणि त्याच वेळेला आता तिला अप्रिशिएट देखील आता इथे बसलेली तिलोत्तमा करू लागते. इथे आता जी बसलेली असती तारा, तिला मात्र त्या समोरच्या मुलीचं म्हणजे वैष्णवीचं सगळं काही ऐकूनच टेन्शन आलेलं असतं. ती ऐश्वर्याकडे जाते आणि म्हणत असते की आता काय करायचं. ही जी समोर मुलगी आहे ती किती रिच आहे आणि त्याचसोबत तिचे फॉलोअर्ससुद्धा खूप आहेत. ही इतकी व्हायरल आहे, माझं काय होईल. तर ऐश्वर्या म्हणत असते तू काय मूर्ख आहे का, हिच्यापेक्षा तू मोठी आहेस, तू वजे आहेस, वजे तारा वजे, आणि तू मोठी सिंगर आहेस, तू कशाला घाबरतेस. तू नक्कीच ही स्पर्धा जिंकणार आहेस, मला कॉन्फिडन्स आहे. आणि हे सगळं इथे जे काही अरेंज केलं आहे ते मी अरेंज केले, त्यामुळे कधी काय बंद करायचं कधी चालू करायचं नाही माझ्या हातात आहे. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त स्पर्धेत भाग घेतला आहेस ना, आता ती कशी बेस्ट होईल याचा विचार कर. असं देखील आता ऐश्वर्या ही ताराला सांगू लागते. तारा पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाऊन बसते. इकडे मात्र जगन्नाथांना अजूनही कळलेलं नसतं की आता अजूनही सावली का आलेली नाही आहे. तर ते दोघंही जण त्याचविषयी चर्चा करत असतात. सावली त्यांना कुठेही दिसत नाही. सावली जी आहे ती आता घरात ना इकडे स्पर्धेला यायला निघालेली असते. पण त्याच वेळेला काही माणसांना कामाला लावायचं काम जर आहे ते तर आता या मॅडमनेच म्हणजेच आता भैरवीने केलेलं असतं. भैरवीने सांगितलेलं असतं की त्या मुलीला काही झालं तरी पुढे जाऊ देऊ नका, मध्येच रस्त्यात अडवा. त्यामुळे ते गुंड आता पूर्ण तयारीनिशी असतात आणि पुढे जाणाऱ्या आता त्या सावलीला अडवायला तयारच असतात. इकडे मात्र जी मुलगी वैष्णवी गिटार वाजवायला आलेली असते तिच्या खरं तर हाताला इजा होते आणि त्यामुळे आता ती तिथून पुन्हा एकदा माघार घेते आणि ती आता बाहेर निघते. ज्या वेळेला ती या जगातनं बाहेर निघते तेव्हा पुढच्या स्पर्धकाला बोलवलं जातं. सावली आता चाललेलीच असते, पण त्या रिक्षाच्या समोरच काही गुंड येऊन उभे राहतात आणि आता सावलीला रिक्षातून उतरायला लावतात. तेवढ्यातच तिकडे कमलीची एंट्री होते. कमली आता आलेली असते आणि त्या गुंडांना म्हणत असते की तुम्हाला या मुलीला घेऊन जायचं आहे ना, मला माहिती आहे. मग तुम्ही एक आता काम करा, तुम्हाला या मुलीला मी घेऊन जायला देते, पण तुम्ही ना आधी माझ्यासोबत कबड्डीची मॅच लावा. बघूया या कबड्डीच्या मॅचमध्ये जर तुम्ही जिंकलात ना तर ह्या मुलीला घेऊन जायचं. असं बोलून ती आता कमली जी आहे त्या मुलांसोबत कबड्डीची मॅच खेळत असते. कबड्डीची पहिली रेड असते आणि आपली बॅग जी आहे ती काढून ती सावलीकडे देते आणि त्याच वेळेला आता सावली तिथेच उभं राहून हे सगळं काही पाहत असते. आता त्या गुंडांना ती ओपन चॅलेंज करत त्यांच्यासोबत कबड्डीचा खेळ करते. त्या गुंडांना इतकं देखील कळत नाही की कमलीने त्यांना वेडत काढलेलं आहे. कमलीसोबत ते देखील कबड्डी खेळायला भर रस्त्यात तयार होतात आणि आता कबड्डीची राईड करायला पुढे कमली चाललेली असते. कमली राईड करता करता त्यांना असाच चकवा देते आणि एका डोळ्याने सावलीला इशारा करते की तू गाडीत जाऊन बस. जशी सावली रिक्षात बसते तशा ह्या गुंडांना ती चकवा देत लगेचच रिक्षात बसून ती सुद्धा आता फरार होऊ लागते. आणि त्याच वेळेला आता की त्या गुंडांना म्हणत असते की कसं वाटलं, आली ना मज्जा, आणि असं बोलून सावलीची रिक्षा आता तिकडनं जायला निघते. तर आता इथे रूपम कॉस्मॅटिकचा मॉडेल हंट प्रोग्राम सुरू असतो. त्याच वेळेला दुसरी स्पर्धक आलेली असते. आता अनाऊन्समेंट होणार असते ताराच्या नावाची. सगळीकडे चर्चा सुरू असते. आता इकडे मात्र सावली अगदी वेळेवर तिथे पोचलेली असते आणि ती कमलीचे आभार मानते. कमलीला सांगत असते की आज तू होतीस म्हणून, नाहीतर माझं रक्षण कोणी केलं असतं, तू होतीस म्हणून मी वाचले. असं बोलून ती आता कौतुक करत असते. त्याच वेळेला आता सावली ही म्हणू लागते की आज विठुरायासारखी तू माझ्या पाठीशी होतीस. विठुरायालासुद्धा नमस्कार करून आता ती कमलीला बाय बाय बोलते आणि तिकडनं जायला निघते. कमली देखील आता तिचा निरोप घेऊन पुढे जात असते. तर त्यानंतर इकडे काही पत्रकार बाहेर उभेच असतात. त्यांना नक्की रूपम मॉडेल हंट कोण होणार ह्याची काळजी लागलेली असते. त्याच वेळेला सावली तिथे पोहोचते. सावलीला काही ते आतमध्ये जाऊ देत नसतात.
सावलीला ते स्पष्ट बोलतात की आतमध्ये प्रोग्राम ऑलरेडी सुरू झाला आहे, तुम्हाला असं मध्येच एंट्री करता येत नाही. त्यावर सावली स्वतःची ओळख सांगते आणि म्हणते की मी सारंग सरांची बायको आहे. आणि सावलीने स्वतःची ओळख सांगितल्यानंतर सावलीचा इंटरव्ह्यू घ्यायला ते सगळेजण पुढे येतात. सावली म्हणत असते की माफ करा, पण मला आतमध्ये जायचं आहे, माझं अर्जंट काम आहे, त्यामुळे मी जाते. तर इकडे आता प्रोग्रामला सुरुवात झालेली असते. ताराला स्टेजवर बोलवलेलं असतं. तारा ही खूप जास्त घाबरते, कारण आता तिला गाताच येत नसतं. तिला माहिती असते की आपल्यासमोर जे आहे ती अजूनही सावली आलेली नाही आहे. ऐश्वर्या तिला म्हणत असते की काय झालं आहे, चल ना, जा ना स्टेजवर. आता तारा एका जागेवर उभी असते, ती स्टेजवर जात असते. तिला समोरून आता दिसते ती म्हणजे सावली. सावली आली दिसल्यावर आता तारामध्ये कॉन्फिडन्स येतो. तारा जी आहे ती आता उभी राहते स्टेजवर. तर सावली इथे विठुरायांची जी मूर्ती असते ती बाहेर काढते आणि त्यांना मस्तपैकी झेंडूचं पिवळं फूल ठेवते आणि आता गाण्याला सुरुवात होते. तर इथे जगन्नाथ म्हणत असतात की बघितलंस का, माझी मुलगी कशी वेळेवर आली आहे, म्हणूनच तर ही इतक्या उत्साहाने वरती गेली, नाहीतर आधी बघितलं होतंच ना. आता इथे तारा फक्त तोंड हलवायचं काम करते आणि मागून गाण्याचं काम हे सावली करत असते. आणि इकडे मात्र सगळेच मूर्ख बनत असतात. तिलोत्तमा, त्यासोबत सारंग, काहीच कोणाला कळत नसतं की मागच्या स्टेजवर सावली गाते येते. तरी ते ताराचा हा प्रोग्राम होतो आणि सगळेजण तारासाठी टाळ्या वाजवतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.